म्हणजे माझ्या नावापेक्षा नगरचं नाव असलं पाहिजे. फार काय अभ्यास आहे, फार लांबही नव्हतं, फार पुढेही नव्हतं, पण धाक कोणाचा नव्हता. जनरल चित्रपट पाहणंच आवडतं. नाही, युवा पिढीने राजकारणामध्ये आपण सेवा म्हणून ही खरं तर आपण याकडे पाहिलं पाहिजे. नगर शहरामधलंच आहे. शाळेमध्ये मी इथे नगर पब्लिक स्कूलमध्ये शिकलो आणि 10th मी वर्का स्कूल म्हणून आहे, तिथून पास आउट झालो. नगरमध्येच आहे सगळं. आदर सगळ्यांचाच होता, पण धाक कोणाचा नव्हता. अगदी शालेय जीवनापासून किंवा कॉलेज जीवनापासून पर्यंतचे असतील किंवा राजकारणात येण्याच्या अगोदरही सोशल फील्डमध्ये सुद्धा मित्र सगळे आजही बरोबर आहे. जे मित्रमंडळी असतात किंवा कुटुंबातले लहानपणीचे भाऊ भावंड असतात त्याच्यामध्ये आवडेल. मला छंद म्हणून फक्त चित्रपट पाहण्याची आवड जास्त आहे, ते आजही मी जोपासतो. जनरल चित्रपट पाहणंच आवडतं, विशेषतः आपले बॉलिवूडचे सगळे चित्रपट पाहणं आवडतं. माझं टायटल हे नगरच असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे माझ्या नावापेक्षा नगरचं नाव असलं पाहिजे. प्रॉब्लेम शहरामध्ये कुठलाही शहर असो, कुठल्याही ठिकाणी असो, सगळ्यात महत्वाचा रस्ता असतो. आणि आमचा प्रयत्न रस्त्यांचेच कामं हे प्रायोरिटीवरती झाले पाहिजे असा प्रयत्न होता. त्याच्यामध्ये आम्हाला काही रस्त्यांमध्ये पूर्वी यश आलं आणि आता मागच्या काही 6-7 महिन्यांमध्ये आम्हाला मंजुरी मिळाली आणि मोठं यश, फार मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं. ते रस्त्यांची कामं आता सुरू झालेली आहेत की जसं मुंबई शहरामध्ये असेल किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये असेल की कॉन्क्रीट रोड आहे. तर त्याची जी आमची कन्सेप्ट होती ती आता पूर्ण होत असताना पाहायला मिळते. त्याच्यातनं शहर हे एक महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठं शहर म्हणून नावारूपाला आणण्याचा आमचा तो प्रयत्न होता. त्यामध्ये आम्हाला चांगलं यश आता मिळत असताना पाहायला मिळतं. राजकीय महानगरपालिकेची निवडणूक मी सगळ्यात पहिले लढलो आणि तिथनं 2008 साली ती सक्रिय राजकारण ज्याला म्हणतो आपण, की राजकारण पार्टी लेवलला करणं वेगळं असतं. सक्रिय राजकारण ज्याला आपण निवडणूक लढतो आणि निवडून येतो त्याला आपण सक्रिय राजकारण म्हणू शकतो. आणि म्हणून सक्रिय राजकारण हे 2008च्या निवडणुकीमध्ये, डिसेंबर महिन्यात जी निवडणूक झाली, नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर निवडून आल्यानंतर तिथून माझी सक्रिय राजकारणाची सुरुवात ही नगर शहराच्या परिसरामध्ये झालेली आहे. कॉलेजला असल्यापासूनच वाटायचं की आपण कुठेतरी या सोशल फील्डमध्ये आपण काम केलं पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असतं तर त्याला राजकारणाचा दुसरा पर्याय नसतो. म्हणजे त्याला निवडणुकीचं राजकारण म्हणू आपण त्याला. त्यामुळं त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधूनच जावं लागतं. आणि म्हणून सोशल फील्डमध्ये आम्ही कॉलेज जीवनापासून आम्ही एक मित्रमंडळी जोडत गेलो आणि ते मित्रमंडळी जोडत काम करत गेलो. मी ज्यावेळेला महापालिकेला 2008 साली उभा राहिलो त्यावेळेला बिनविरोध झालो होतो आणि एक चांगला आनंद त्यावेळेला वाटला की आपल्याला एक चांगली संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून लगेचच मला एक महापौर म्हणून या शहराचा महापौर म्हणून काम करायची संधी मिळाली. दादांबरोबरच्या काही ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्याला मला अनेक वेळेला संधी मिळाली की आजीदादांबरोबर मुंबईमध्ये थोड्या वेळाचा प्रवास केला असेल किंवा मुंबईवरून नगरपर्यंत प्रवास केला असेल किंवा आत्ताचं नामांतर झालेलं संभाजीनगर असेल तिथून नगरपर्यंत प्रवास असेल. असे अनेक प्रवासातले किस्से की वेगवेगळ्या खाजगी जीवनातले आजीदादा हे कसे आहेत हे देखील आम्हाला अनुभवायला मिळालं आणि म्हणजे व्यक्तिशः आपण स्वतः अनुभवलेलं आहे. आमच्या इथं जेवढी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळं योगदान हे आजीदादांचंच आहे. महायुतीची ही जी काही कामगिरी चाललेली आहे आपण पाहतोय, महाराष्ट्रातली प्रत्येक जनता 13-13.5 कोटी जनता ही पाहतीये आणि ती अनुभवती देखील आहे. त्याचा प्रत्येकजण आज त्या सरकारच्या माध्यमातून ज्या सुविधा म्हणजे अगदी पिण्याची पाण्याची लाईन असेल, त्याच्यातनं रस्ते असतील, लाईट असतील, ह्या जे प्रत्येकजण उपभोगतोय तर त्यामध्ये लोकांना एक समाधान आहे. आमचं भविष्याची वाटचाल अनेक उड्डाणपूल या शहरात उभी करायची. जेवढी महामार्ग आहेत त्या प्रत्येक महामार्गावरती एक उड्डाणपूल असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. जसा रिंग रोड झाला आहे, रिंग रोड जवळपास 90% आता पूर्ण झालेला आहे. शहराच्या बाजूला रिंग रोडच नव्हता आमच्याकडं, आता तो संपूर्ण 4 लेन रिंग रोड हा पूर्णत्वाकडे चाललेला आहे
आणि पुढचा टप्पा आमचा खरं तर आता पुढची वाटचाल म्हणजे आज पुण्या मुंबईच्या शहरामध्ये जसं मेट्रो धावत आहेत, आमचा पुढचा संकल्प उड्डाणपुलं आणि मेट्रो ह्या दृष्टिकोनातून आमचा असणार आहे. ते युवा पिढीने राजकारणामध्ये आपण सेवा म्हणून ही खरं तर आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. त्याला करिअर म्हणून पाहण्याची कुठली आवश्यकता समाजामध्ये नाही. आपण जितक्या प्रामाणिकपणे आपण वेळ देऊ, निश्चित लोक आपल्या त्या दृष्टिकोनातून विचार करतील. आणि जेव्हा आपण लोकशाही प्रक्रियेतून आपण ज्यावेळेस मतदानाकडे जातो तेव्हा लोक त्या कामांचा विचार, देणाऱ्या वेळेचा विचार, आपण ह्या माणसाने आपल्याला किती वेळ दिला आहे, ह्या माणसाने आपली कुठली कुठली आपल्याला मदत केली, कामं केलेली आहेत, हा विचार करून आपल्याला ती लोकशाहीमधून कुठल्या कुठल्या निवडणुकीत तुम्ही उभा राहताल त्यावेळेस संधी देण्याचं काम लोक करतात. मी जनतेला विनंती हीच करणार, जसे आजपर्यंत त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून मी देखील त्या दिलेल्या संधीचा उपयोग अगदी सर्वसामान्याच्या सुखदुःखापासून विकासात्मक कामापर्यंत कुठल्याही वेळेला उपलब्धता असणं ही जी काही मी दिलेलं आहे, तर त्याच प्रकारे त्यांनी मला पुन्हा सिद्ध देण्याचं काम करावं की जी सेवा मी आज जी मागच्या काही वर्षांमध्ये करत आलो तशीच पुढं अखंडरित्या करत राहण्याकरता आपण द्यावी.